महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतमध्ये 6 आसनी रिक्षा इको संघटनेचे अधिकृत नामफलकाचे उद्घाटन। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील अमराई श्रीराम पुला शेजारील श्री बाल दिगंबर 6 आसनी रिक्षा इको संघटनेचे अधिकृत नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी व्यासपीठावर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक संजय कराळे, श्री बाल दिगंबर 6 आसनी रिक्षा इको संघटनेचे अध्यक्ष अशोक भोपतराव, रायगड जिल्हाध्यक्ष विजय पाटील, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक नितीन सावंत, अनुपमा मोटार ट्रेनिंग स्कूलचे मालक अरविंद भागवत, कर्जत पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार रामचंद्र नांदगावकर, गणेश बोराडे, प्रियदर्शनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मोहन शेठ ओसवाल, कोंडाणा टाइम्सचे पत्रकार रमाकांत जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री बाल दिगंबर 6 आसनी रिक्षा इको संघटनेचे पदाधिकारी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आला। यावेळी प्रस्ताविकात कर्जत तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांनी सांगितले की 25 वर्षांपासून रिक्षा संघटनेच्या मागण्यांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो। अनेकदा मोर्चे काढले, 70 ते 75% इको रिक्षा आल्या आहेत। अनेक जाचक व नियमांना सामोरे जावे लागत आहे। जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी रिक्षा चालकांच्या व्यथा मांडताना सांगितले, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा, कार्ला, एकविरा आई येथे जातात। आम्हाला खोपोली वाहतूक पोलिसांकडून टॅक्स म्हणून पावती घेतली जाते, त्यामुळे नाराजी व्यक्त केली। मावळ मतदारसंघात कर्जत विधानसभा मतदारसंघ मोडत असल्याने आम्हाला त्यांच्यात सूट असावी, जेणेकरून आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी। अशा जाचक अटी व नियम शिथिल करावेत अशी मागणी केली आहे। तर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक संजय कराळे यांनी रिक्षा चालक आणि नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे, वाहनांची कागदपत्रे नेहमी जवळ बाळगावी, कमीत कमी कागदपत्रे व लायसन्स यांची झेरॉक्स स्वतः जवळ ठेवावीत, जेणेकरून तपासणीसाठी सोपे जाते। तर नगरसेवक नितीन सावंत यांनी रिक्षा चालकांना पानपोई सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले। यावेळी कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी भरत कारले, तुकाराम वाघमारे, मिलिंद धुळे, बिपिन धुळे, सोनू धुळे, दिलीप दळवी, जनार्दन शेळके, कृष्णा ठोंबरे, नामदेव धुळे, सचिन माळी, नाना जाधव, प्रल्हाद भगत, स्वप्नील दळवी, आकाश बोर्डे, गणेश मार्के, बंधू श्रीखंडे, वासुदेव मोडक, प्रकाश भानुसगरे, यशवंत माळी, रवींद्र मोहिते, दत्ता सावंत, विनोद धुळे, राजेश मोडक, प्रवीण दळवी आदी रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व इको रिक्षा चालक यांनी परिश्रम घेतले। 98 ला एक 7-8 रिक्षा या 6 आसनी रिक्षा या तालुक्यामध्ये सुरुवात झाली आणि त्यावेळेला ही श्री बाल दिगंबर रिक्षा चालक मालक संघटना स्थापन झाली। पूर्वी 25 वर्षापूर्वी या शहरातून रिक्षा सुटायच्या, तेव्हा लोकसंख्या कमी होती आणि बाजारामधून स्टँड होतं, परंतु छोट्या रिक्षांची संख्या वाढली, पब्लिकही वाढली आणि हळूहळू बाजारामधून पोस्टाजवळून मशिदीजवळ आले। 4-5 वर्षाच्या कालावधीनंतर अगदी आपल्या सिद्धिक मंदिर जी टाटाची गाडी उभी राहते तिथे स्टँड आलं आणि तिथून मग जवळजवळ 17-18 वर्षे झाली या इथे आपण स्थानापन्न झालो। संस्था रजिस्टर झाली। या 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाचे वेगवेगळे नियम, आमची या रिक्षा सुरू झाल्यापासून या 25-26 वर्षामध्ये एक पिढी संपली असं म्हणलं तर हरकत नाही, तर 6 आसनी रिक्षा त्यावेळेला होत्या आणि ती पिढी आता अस्तित्वाकडे जाऊन आता या नवीन इको आता आलेले आहे। शासनाचे नियम बदलले, वाहनांची मर्यादाही आणि वाहनांचा जो असलेला काळ तो संपुष्टात येऊन आज आपण पाहतोय तर जवळजवळ 70-75% रिक्षा या इको आता आलेल्या आहेत। आणि म्हणून या तालुक्यामध्ये गेली 25-30 वर्षामध्ये आम्ही सेवा देत असताना आम्हालाही गेल्या 25 वर्षामध्ये खूप संघर्ष निर्माण करावे लागले। आमचं अधिकृत स्टँड नव्हतं, संस्था रजिस्टर नव्हती, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा संघ स्थापन झाला विजू भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शासनाच्या बरोबर अनेक अडचणी जाचगाठी यांना सामोरं जात असताना
जिल्हा संघटनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून संघर्ष सुरू होता. पण आपल्याला ती परवाना मिळवण्यासाठी जी सहज सुलभता येईल असं काहीतरी पाहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना लवकर परवाना पण मिळाला पाहिजे आणि त्यांचं काम पण झालं पाहिजे. बरोबर आहे. अजून या ठिकाणी आम्ही इथं बसल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला एक अशी संधी असते की समजा आमचे प्रतिनिधी असेल, प्रतिनिधी यांना तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचं फार कमी संधी मिळते. नेहमीच्या ज्यामध्ये कामाच्या ओघामध्ये तुम्ही आमच्याकडे 2-3 वेळा येतात, 2-3 वेळा आपला संबंध येतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी नांदगावकर साहेब आहेत. बऱ्याचदा काय होतं की आमच्यापेक्षा इथं त्या ठिकाणी त्यांचे ते पर्टिक्युलर त्यांचा एक स्पॉट असतो, त्यांना पॉईंट दिलेला असतो आणि त्यांच्याशी तुमचे वारंवार संबंध येत असतात. आणि एकदा कधी वारंवार संबंध येऊन कधी काय ते संबंध पण कधी कारण नसताना आंबटगोड होतं. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा काही कारवाई केलेली असेल किंवा काही इतर कारणं असतात, पण आमचा संबंध कधी येतो, एकदा आमचा संबंध तुम्ही गाडी पासिंगला येतात, सुरुवातीला लायसन्ससाठी आलेला असेल, त्यानंतर गाडी रजिस्ट्रेशनला, नंतर दरवर्षी किंवा 2 वर्षांनी ज्या पासिंगला येतात त्यावेळेस संबंध येतो. नंतर चेकिंगच्या दरम्यान, त्या चेकिंगच्या दरम्यान पण आम्ही काय करतो, स्पेशल ड्राईव्ह जर लागला असेल तर त्यावेळेस आपलं तुमचं इंट्रॅक्शन म्हणजे त्यावेळेस काय वेगळं वातावरण असतं की समोरमध्ये आम्ही केलं त्याच्या मूडमध्ये असतो आणि तुम्ही केलं घ्यायच्या मूडमध्ये असतो, त्यावेळेस कधी संघर्ष होतो. बरोबर. पण हे जे तुझे म्हटल्याप्रमाणे ते आपले जे प्रेमाचे संबंध किंवा हे जे इंट्रॅक्शन म्हणून किंवा जे संवाद होतो तो हे अशाच कारणामुळे होतात. बरोबर आहे. त्यामुळं खरोखर अशा कारणानिमित्त आम्हाला ज्या ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा शासनाचे जे काही नियम आहेत ते आपण कसे चालायला पाहिजे हे आम्ही वारंवार सांगतो. आमचा रस्ता सुरक्षेचा कार्यक्रम प्रत्येक जानेवारीमध्ये पंधरवडा, पहिला सप्ताह होता, सप्ताहाचा पंधरवडा झाला, नंतर तो मासिक आणि आता दरवर्षी 1-2 कार्यक्रम हे सुरू घेतले जातात. तर त्यामध्ये समाजातील जे आपले रिक्षा चालक आहेत, कुठलाही चालक असतो, तर रिक्षा चालक आहेत कुठलेही चालक असतो, त्यांना आपण प्रबोधन करायचं आणि त्यांच्याकडून आपण वाहतूक नियमामध्ये कसं वाहन चालवायचं, सुरक्षित वाहन कसं चालवायचं याचं एक आपण त्यांना प्रबोधन करतो किंवा माहिती सांगतो. बरं, या निमित्ताने मला या ठिकाणी संधी मिळाली. तर माझं आता पूर्वीसारखं असं काहीच राहिलं नाही. तुम्हाला सगळ्यांना सर्वजण परिचित आहात की आता ट्रॅफिकचे पण आहे इथं बोलतात नाही. आता पूर्वीसारखं आपण पहिलं लायसन्स द्या, RC बुक दाखवा, परमिट दाखवा, इन्शुरन्स दाखवा, PUC दाखवा. आता काही नाही. गाडीचा नंबर टाकला की सगळ्या डिटेल वाहनवरून पेश होतात. तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट ठेवण्याची गरज नाही. आपण लायसन्स यासाठी ठेवायचे की ॲटलिस्ट तुम्हाला तो नंबर तरी माहीत असला पाहिजे का तो नंबर टाकला म्हणजे आपल्याला त्याची डिटेल माहिती येतात. बऱ्याचदा काय करतात आपण ते लायसन्स ठेवतच नाही. लायसन्स ठेवत नाही, फक्त लायसन आहे असं म्हणतात. आता तुम्ही यांना ट्रॅफिकवाल्यांना म्हटले किंवा आम्हाला म्हटले लायसन आहे म्हणल्यानंतर कुणी विश्वास ठेवत नाही. मग बऱ्याचदा असं तुम्ही खोटं बोलत नसतात, लायसन असतं पण तुमच्याकडे पण घरी असतं, पण ॲटलीस्ट तुम्ही लायसन जर नसेल तर त्याची झेरॉक्स ठेवा किंवा त्याचा नंबर तरी तुम्हाला माहिती असला पाहिजे. नंबर म्हणजे शेवटचे 4 आकडे नाही. आता मोठा आकडा येतो, MH पासून चालू होतो, MH त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर RTO कुठला, त्याच्यानंतर त्याचा सिरियल नंबर आहे. हे तुम्हाला नंबर माहीत असेल तर आम्हाला काय कारवाई करणार. आता लायसनचा दंड काय तसा त्या उत्तरासाठी मला आपण बोलवलं आणि सन्मान्य व्यासपीठ किंवा सगळ्या अध्यक्षांनी एवढं प्रतिष्ठित समोर सांगितलं आहे. आता अध्यक्षाचा एवढा अभ्यास असल्यामुळे फार सगळ्याच गोष्टी अध्यक्षाचे अप्रोच आहे त्याचं एक मला अर्जुन कराळे साहेब असतील, सर्वच व्यासपीठ सन्मान्य आम्हा रमणकाजादा असतील, भाजप या सेकंडरी साहेब असतील, सगळ्याच आणखी पदाधिकारी एक 2-3 सूचना सांगितल्या. मी जास्त बोलत नाही. आता आभार सगळंच त्यांनी सांगितलं आहे. एक सूचना त्यांनी सांगितलं की याची अध्यक्ष आपण त्याच्यावरती नक्कीच आपण निर्णय घेऊ तो परत. आणि पाणपोईचा जो विषय तुम्ही सांगितला हा खरंच गरजेचं आहे. नगरपालिकेत मी स्वतःच्या फोल्डरतून तुम्हाला जे पाणपोई जिथं पाहिजे ते तुम्हाला पाणपोई उद्या काम चालू केलं तर तुम्हाला पाणपोई देईल. आणि ती पाणपोई नुसती बांधायची नव्हती चांगली, जेणेकरून तिला 20-25 वर्ष राहील अशी पाणपोई तुम्ही बनवा, चांगल्या ठिकाणी बनवा. त्याला जे लागले ते ठिकाणी जे काय त्यांनी करून तुम्हाला देईल. राहिला तर नगरपालिकेचा छोटा विषय तो आम्ही नक्कीच करू. ते स्टँड म्हणजे आज 15-20 वर्ष झालं मी इथं जिथपासून नगरसेवक आहे तेव्हा पण तिथे स्टँड आहे. त्यामुळे एक भावनिक यांच्याशी सगळ्यांचे नातं आहे. कधी ते मला बोलवतात, जास्त करून मी येत नाही, तर काही ती मला भेटतात, नाही काही तिथे मला सुद्धा सांगतात. माझ्याकडे जेणं प्रयत्न होईल याच्या पुढे तेवढाही तुम्हाला प्रयत्न करे, शब्द देतो. नगरपालिका असेल, स्थानिक इथे सगळेच पदाधिकारी असेल, सगळ्यांच्या बाजूला तुम्हाला एक शब्द देतो. काही लोक आज सगळ्यांना अध्यक्ष सांगितलं बोलवलं होतं, पण काही आपल्या कामामुळे आज त्यामुळे कोण आलं नाही. पण तुम्ही सगळ्यांनी समजा सगळेच आम्ही तुमच्या बरोबर आहेत. येणाऱ्या काळामध्ये जे काही काम असेल, पूर आज जरी झाला तरी तुम्हाला भरपूर जागा आहे. अध्यक्षांनी तुमच्या सांगितल्याप्रमाणे ज्या मागच्या जागेला आपण जर भराव केला, चिंता केली तर बरीचशी जागा होणार आहे. त्यामुळे तोही तुमचा प्रॉब्लेम असा काही होणार नाही. आणि काय भविष्यात आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते द्यायचा आम्ही तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्ही मला बोलवलं 2 शब्द बोलायचे
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.